तर बघा, आज आपण सहाय्यक पूर्व परीक्षा 2015 असिस्टंट प्री 2015 चे PYQ राज्यशास्त्र या विषयाचे आपण बघणार आहेत. हे लेक्चर पार्ट 1 असेल. तर बघा, पहिला क्वेश्चन बघूया. आपण पॉलिटीचा स्टॅटिक पोर्शनवर आपला जास्त फोकस आहे, कारण करंट चेंज होत असते. तर बघा, संविधान सभेबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहेत? अ, ती प्रौढ मताधिकारावर आधारित नव्हती. ब, ती प्रत्यक्ष निवडलेली संस्था होती. क, ब्रिटिश भारतास 292 जागा देण्यात आल्या होत्या. ड, ती विविध समित्यांद्वारे कार्य करीत होती. तर एक ऑप्शन आहे अ आणि ब, दोन ऑप्शन आहे ब आणि क, तीन ऑप्शन आहे अ आणि ड, चार ऑप्शन आहे अ, ब, क आणि ड. तर बघा, याचे योग्य उत्तर आहे ते अ आणि ड. तर बघा, ती प्रौढ मताधिकारावर आधारित नव्हती, तर हे बरोबर आहे. तसेच ती विविध समितीद्वारे कार्य करत होती, बरोबर आहे. संविधान सभेच्या 22 समित्या होत्या, त्यामधल्या 8 मेजर समित्या होत्या. आपण परत डिटेल बघूया. तर चुकीची विधान कुठली आहेत बघा. तर ती प्रत्यक्ष निवडलेली संस्था होती, हे चुकीचे आहे. तर ते अप्रत्यक्ष निवडलेले होते. पार्टली इलेक्टेड, पार्टली नॉमिनेटेड होते. प्रिन्सली स्टेटवाल्यांनी नॉमिनेशन केलं होतं, तर आपल्याकडे इनडायरेक्ट इलेक्शन झालं होतं. तर ब्रिटिश भारतास 292 जागा देण्यात आल्या होत्या, तर हे चुकीचं आहे. या 296 जागा होत्या, लक्षात ठेवा. त्यामुळे ब आणि क चुकीचे आहे, अ आणि ड बरोबर आहे. आपण कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली संविधान सभेबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी बघूया. त्यावर सतत रिपीट क्वेश्चन होत आहेत. संविधान सभा एक महत्त्वाचं चॅप्टर आहे. तर बघा, कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली, त्याला आपण CA म्हणूया थोडक्यात. संविधान सभा शॉर्टमध्ये CA म्हणूया, लक्षात ठेवा. 1934ला पहिल्यांदा आयडिया ऑफ कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली, संविधान सभा असायला पाहिजे, याची पहिल्यांदा आयडिया मानवेंद्रनाथ रॉय यांना आली. MN रॉय हे कम्युनिस्ट पार्टीचे अध्यक्ष होते. त्यांनी रॅडिकल डेमोक्रेटिक पार्टी काढली. त्यांनी वेगवेगळे बुक सुद्धा लिहिले, इंडियन ट्रान्झिशन. त्यांना कम्युनिस्ट लीडर म्हणून फेमस होते ते. पण त्यांचेही परत मार्क्सवादाची काही वैचारिक मतभेद झाले आणि त्यांनी स्वतःची पार्टी काढली. तसेच ते गांधींना बी क्रिटिसाइज करत होते. तर बघा, 1934ला प्रथम MN रॉय यांनी आयडिया ऑफ कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली असावी, संविधान सभा असावी, याची आयडिया ही MN रॉयला आली होती, लक्षात ठेवा. 1935ला इंडियन नॅशनल काँग्रेसच्या प्लॅटफॉर्मवर ऑफिशियली डिमांडेड CA कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली असायला पाहिजे. ऑफिशियली डिमांड 1935ला करण्यात आली. आणि 1938ला जवाहरलाल नेहरू काय म्हटले बघा, द कॉन्स्टिट्यूशन ऑफ फ्री इंडिया मस्ट बी फ्रेम विदाउट आउटसाइड इंटरफेरन्स. 1938ला जवाहरलाल नेहरू म्हटले की भारताची राज्यघटना ही भारतीयांनीच तयार केलेली पाहिजे, विदाउट आउटसाइड इंटरफेरन्स. ब्रिटिशांच्या विना भारताने भारताची राज्यघटना तयार केली पाहिजे, असे जवाहरलाल नेहरू म्हटले होते. आता बघा, 1946च्या कॅबिनेट मिशन प्लॅन नुसार कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली स्थापन करण्यात आली, लक्षात ठेवा. त्या कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीच्या 3 महत्त्वाच्या, म्हणजे पहिल्या सत्रातील काही महत्त्वाच्या बैठकी आहेत, लक्षात ठेवा. तर तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर बघा, 3 बैठकी कशा लक्षात ठेवायच्या बघा. 9, 11, 13 हे डिसेंबर 1946 आहे. हे बघा, हे सारखंच आहे. तर बघा, 9 डिसेंबर 1946 ला काय झालं बघा. तर पहिली बैठक झाली. त्यामध्ये लक्षात ठेवा, या पहिल्या बैठकीत काय झालं ते आपण बघूयाच. आणि या बैठकीबद्दल आपण तपशील आता घेऊच या. बघा, तर बघा, पहिली बैठक झाली होती 9 डिसेंबर 1946ला पहिली बैठक. घटना समितीच्या पहिल्या बैठकीत फ्रेंच पद्धतीनुसार डॉक्टर सचिंद्र आनंद सिन्हा यांची तात्पुरती अध्यक्ष प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर लक्षात ठेवा, फ्रेंच पद्धत होती, त्यानुसार ओल्डेस्ट मेंबरला अध्यक्ष बनवण्यात आलं होतं. तसे ते तात्पुरते अध्यक्ष 9 डिसेंबर 1946च्या पहिल्या बैठकीत डॉक्टर सचिंद्र आनंद सिन्हा होते, लक्षात ठेवा. नंतर 11 डिसेंबर 1946 रोजी समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली. समितीची पहिली बैठक 9 ते 23 डिसेंबर 1946ला दिल्ली येथील
संविधान सभागृहात पार पडली. सध्या हे सभागृह सेंट्रल हॉल या नावाने परिचित आहे. पहिल्या बैठकीला 9 महिला सदस्यासह 207 सदस्य उपस्थित होते. तर लक्षात ठेवा, पहिल्या बैठकीत 9 महिलासह 207 सदस्य उपस्थित होते. टोटल 207 सदस्य, त्यामध्ये 9 महिला होत्या. आता बघा, व्यक्ती आणि पद लक्षात ठेवा. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा तात्पुरते अध्यक्ष होते. ते 9 डिसेंबर 1946 ला होते. त्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे कायमस्वरूपी अध्यक्ष झाले. ते कधी निवडले तर 11 डिसेंबर 1946 ला निवडले. फ्रँक अँथनी हे तात्पुरते उपाध्यक्ष होते. लक्षात ठेवा, फ्रँक अँथनी बाबत लक्षात ठेवा, ते कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये संविधान सभेतील अँग्लो इंडियन सदस्य होते. तसेच एक, तर लक्षात ठेवा, फ्रँक अँथनी हे संविधान सभेतील अँग्लो इंडियन सदस्य होते. तसेच HP मोदी म्हणून होते. HP मोदी हे संविधान सभेतील पारशी सदस्य होते. लक्षात ठेवा, पारशी सदस्य HP मोदी. फ्रँक अँथनी हे अँग्लो इंडियन सदस्य होते घटना समितीतील. तर बघा, फ्रँक अँथनी तात्पुरते उपाध्यक्ष होते. तसेच SC मुखर्जी हे कायमस्वरूपी उपाध्यक्ष झाले. तर या डिटेल लक्षात ठेवा. तर बघा, अजून काय डिटेल आहेत बघा. तर आपण आत्ताच बघितलं की पहिली बैठक झाली होती 9 डिसेंबर 1946 ला. 11 सेशन झाले होते. 11वे सेशन हे 14 ते 26 नोव्हेंबर 1949 ला झाले होते. लक्षात ठेवा, 26 नोव्हेंबर 1949 ही आपल्या प्रिअम्बल मधील तारीख आहे. या दिवशी आपण संविधान स्वीकारलेलं आहे. त्यामुळे डेट ऑफ अडॉप्शन, संविधान स्वीकारण्याची डेट आहे 26 नोव्हेंबर 1949. आणि डेट ऑफ कमेन्समेंट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन किंवा डेट ऑफ इन्फोर्समेंट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन ही 26 जानेवारी 1950 ला होते. लक्षात ठेवा, आपण हा दिवस रिपब्लिक डे म्हणून साजरा करतो, कारण 26 जानेवारी 1930 ला पूर्ण स्वराज्य डिक्लेरेशन हे जवाहरलाल नेहरू यांनी मांडलं होतं. त्यामुळे लक्षात ठेवा, 26 जानेवारी 1950 डेट ऑफ कमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन किंवा इन्फोर्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन पूर्णपणे आपण अंमलात आणलेले आहे. या दरम्यान काही आर्टिकल अंमलात होते, जसं प्रेसिडेंटच्या रिलेटेड, इमर्जन्सीचे रिलेटेड आर्टिकल 26 नोव्हेंबर 1949 ते 26 जानेवारी 1950 या दरम्यान होते. सिटिझनशिप रिलेटेड काही आर्टिकल, प्रेसिडेंट रिलेटेड, इमर्जन्सी रिलेटेड पॉवर या दरम्यान होते. तर बघा, आपण आत्ताच बघितलं 11 डिसेंबर 1946 ला राजेंद्र प्रसाद कायमस्वरूपी अध्यक्ष झाले. 13 डिसेंबर 1946 ला जवाहरलाल नेहरू यांनी ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन मांडलं. लक्षात ठेवा, ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन म्हणजेच काय, तर आता मॉडर्न एडिशन म्हणजे प्रिअम्बल आहे. लक्षात ठेवा. तर बघा, 13 डिसेंबर 1946 ला जवाहरलाल नेहरू यांनी ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन मांडलं. हे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन म्हणजेच प्रिअम्बल आहे. लक्षात ठेवा. ते ऍक्सेप्ट कधी करण्यात आलं बघा, तर ते 22 जानेवारी 1947 ला ऍक्सेप्ट करण्यात आले आणि आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये परत ते ऍड करण्यात आले. लक्षात ठेवा. तर बघा, पुढील काही महत्त्वाच्या गोष्टी बघूया आता बघा. स्ट्रेंथ ऑफ कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली. तर बघा, 389 मेंबर होते टोटल. त्यामधील 296 मेंबर हे ब्रिटिश इंडिया मधले होते. ते इलेक्टेड होते. लक्षात ठेवा, 296 मेंबर इलेक्टेड होते. त्यातले 292 मेंबर हे 11 गव्हर्नर्स प्रोव्हिन्स, जे 11 गव्हर्नरचे प्रोव्हिन्स होते, त्यातील 292 मेंबर होते. आणि राहिलेले 4 मेंबर हे चीफ कमिशनर प्रोव्हिन्स, जे 4 चीफ कमिशनर प्रोव्हिन्स होते तेथील 4 मेंबर होते. आता 292 प्लस 4 असे टोटल 296 ब्रिटिश इंडिया मधले होते आणि ते इलेक्टेड होते. लक्षात ठेवा. तर आता चीफ 4 कमिशनर्स बघा, 4 चीफ कमिशनर प्रोव्हिन्स होते, ते तुम्ही लक्षात ठेवू शकता ABCD. तर A फॉर अजमेर मेवार, B फॉर ब्रिटिश बलुचिस्तान, C फॉर कुर्ग आणि D फॉर दिल्ली. तर ABCD असे 4 चीफ कमिशनर प्रोव्हिन्स होते. लक्षात ठेवा. तसेच 93 हे प्रिन्सली स्टेट मधून निवडून आले होते. ते प्रिन्सली स्टेटने नॉमिनेट केले होते. लक्षात ठेवा. त्यामुळे तरी संविधान सभा हे पार्टली इलेक्टेड आणि पार्टली नॉमिनेटेड आहे. ब्रिटिश इंडिया इलेक्टेड आहे आणि प्रिन्सली स्टेट नॉमिनेटेड आहे. तर बघा, संविधान सभा ही मर्यादित लोकांकडून अप्रत्यक्षरित्या निवडण्यात आलेली एक संस्था होती. आता बघा, पार्टिशन नंतर 1947च्या इंडिपेंडन्स ऍक्ट नंतर काय झालं, चेंज करण्यात आला. तर ते 389 मेंबर झाले 299 आणि त्यामध्ये
प्रोव्हिन्सेसचे 229 मेंबर हे प्रोव्हिन्सेसचे झाले, 70 मेंबर हे प्रिन्सली स्टेटचे झाले. लक्षात ठेवा संयुक्त प्रांतातून सगळ्यात जास्त 55 मेंबर होते. लक्षात ठेवा 55 मेंबर संयुक्त प्रांतातून होते. संविधान सल्लागार हे BN राव होते. लक्षात ठेवा. बघा आत्ताच आपण पाहिलं 389 जागासाठी निवडणुका घेण्याचे ठरले. संस्थानिकांसाठी आरक्षित 93 जागावर निवडणूक न झाल्याने एकूण 296 सदस्य निवडण्यात आले. संस्थानिकाच्या जागा संस्थानिकाकडून नामनिर्देश पद्धतीने भरण्यात आल्या. तर नॉमिनेशन होतं प्रिन्सली स्टेटचं आणि 296 सदस्य होते कारण संस्थानिकाच्या 93 जागा भरल्या नव्हत्या. आता बघा संविधान सभेत पक्ष आणि त्यांनी जिंकलेल्या जागा हे फार महत्वाचे आहे. तर बघा काँग्रेसने 208 जागा जिंकल्या होत्या. लक्षात ठेवा. मुस्लिम लीगने 73 जागा जिंकल्या होत्या. अपक्ष 8, इतर पक्ष 7, अशा टोटल 296 जागा होत्या. लक्षात ठेवा. 292 ऑप्शन मध्ये दिलेले आहे तर ते चुकीचे आहे. टोटल 296 जागा होत्या. आता काही पार्टी होत्या त्यांचे एक मेंबर आले होते. लक्षात ठेवा. जसे युनियनिस्ट पार्टी त्यांचे 1 मेंबर आले. त्याचे फाउंडर होते सिकंदर हयात खान. हे पंजाब मधली पार्टी होती. 1923 ला स्थापन झाली. ते लँडलॉर्ड्स जमीनदाराच्या वगैरे हक्काच्या बाबतीत होती पार्टी. युनियनिस्ट मुस्लिम त्यांचे 1 मेंबर होते. कृषक प्रजा पार्टी 1 मेंबर होते. त्याचे फाउंडर होते फजुल हक. 1929 ला बंगाल मधली पार्टी आहे. लक्षात ठेवा. तसेच शेड्यूल कास्ट फेडरेशन डॉक्टर BR आंबेडकरांची पार्टी होती. त्यांचा 1 मेंबर होता. 1942 ला स्थापन झाली. सिख नॉन काँग्रेस 1 मेंबर. कम्युनिस्ट पार्टी 1 मेंबर. आता बघा संविधान सभेवर भरपूर क्वेश्चन येतात त्यामुळे आपण काही डिटेल्स विकिपीडियावरून काढलेले आहेत. तर त्या बघा संविधान सभा त्यातील प्रमुख स्त्रिया बघा स्त्री सदस्य. तर 15 स्त्री सदस्य होत्या संविधान सभेत. जसं राजकुमारी अमृत कौर त्या परत कॅबिनेट मिनिस्टर बनल्या होत्या हेल्थच्या स्वतंत्र भारताच्या पहिल्या. राजकुमारी अमृत कौर त्यावर MPSC ने 2-3 क्वेश्चन विचारलेले आहेत. अमू स्वामीनाथन, बेगम इजाज रसूल, दक्षिणी वेलायुधन, रेणुका रे, लीला रे, कमला चौधरी, पूर्णिमा बॅनर्जी, मालती चौधरी, हंसाबेन मेहता, दुर्गाबाई देशमुख, विजयलक्ष्मी पंडित. यावरही अगोदर क्वेश्चन विचारलेले आहे. विजयलक्ष्मी पंडित या पहिल्या महिला गव्हर्नर होत्या. कोणाच्या? महाराष्ट्राच्या. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला गव्हर्नर होत्या. आणि आपल्याला माहित आहे तर पहिल्या महिला गव्हर्नर या सरोजिनी नायडू होत्या ज्या UPच्या होत्या. पण महाराष्ट्राच्या पहिल्या महिला गव्हर्नर या विजयलक्ष्मी पंडित होत्या. लक्षात ठेवा. सरोजिनी नायडू बद्दल आपण पाहिलेल्या अगोदरच्या लेक्चर मध्ये धारासाना सत्याग्रह त्यांनी गांधीला कन्व्हिन्स केलं, महात्मा गांधीजींना कन्व्हिन्स केलं की स्त्रियांनाही CDM मध्ये दांडी मार्च मध्ये सहभागी होऊ द्या आणि तसेच गांधीजींनी महिलांना परवानगी दिली. इन्नी मस्करीन आणि सुचेता क्रिपलानी या पहिल्या महिला होत्या चीफ मिनिस्टर. ते कुठल्या राज्याच्या? तर UPच्याच होत्या. आपण डिटेल अगोदरच्या लेक्चर मध्ये पाहिलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता. त्या रिलेटेड भरपूर क्वेश्चन विचारलेले आहेत. तर बघा संविधान सभेबद्दल अजून काय डिटेल्स बघा हे आपण विकिपीडियावरून घेतलेले आहेत. तर बघा संविधान सभा टोटल 11 अधिवेशने झाली होती. पहिली अधिवेशन 9 ते 23 डिसेंबर 1946. 11वे अधिवेशन 14 ते 26 नोव्हेंबर 1949. घटना समितीचे पहिले अधिवेशन 9 डिसेंबर 1946 ला दिल्ली येथे झाले होते आणि डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे तात्पुरते अध्यक्ष होते. ओल्डेस्ट मेंबर असल्यामुळे फ्रेंच प्रॅक्टिसनुसार त्यांना अध्यक्ष करण्यात आले. 207 सदस्य उपस्थित होते. त्यामध्ये 9 महिला सुद्धा होत्या. लक्षात ठेवा. हे पहिलं अधिवेशन फार वेळा विचारतात. जसं इंडियन नॅशनल काँग्रेस 1885 ची पहिली बैठक मुंबईला झाली होती त्यावर भरपूर वेळा क्वेश्चन विचारले. तसंच हे पहिले अधिवेशन सुद्धा भरपूर वेळा विचारतात संविधान सभेचे. 11 डिसेंबर 1946 चे अधिवेशन डॉक्टर राजेंद्र प्रसाद घटना समिती अध्यक्ष झाले. एस.सी. मुखर्जी उपाध्यक्ष झाले. BN राव घटना समितीत सल्लागार झाले. तर घटना समितीत एकूण 22 उपसमित्या होत्या. यातल्या 8 प्रमुख समित्या होत्या. लक्षात ठेवा. ते आपण डिटेल बघूया परत. आणि रिपीट झालेले काही पॉइंट्स पण ते महत्वाचे आहेत. लक्षात ठेवा. तर पुढील क्वेश्चन बघा आता. खालील विधानापैकी कोणते बरोबर नाही? तर आपल्याला चुकीचे अयोग्य विधान ओळखायचे आहे. एक ऑप्शन राज्याचा कार्यकारी अधिकार राज्यपालाच्या ठायी निहित असेल. थोडक्यात राज्याचा कार्यकारी अधिकारी राज्यपाल असेल. दुसरा ऑप्शन मुख्यमंत्री राज्यपालाकडून नियुक्त केला जाईल
आणि इतर मंत्री राज्यपालाकडून मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार नियुक्त केले जातील आणि मुख्यमंत्र्याची मर्जी असेपर्यंत ते मंत्री अधिकारपदे धारण करतील. की टर्म काय बघायचं मुख्यमंत्र्याची बघू आपण. मंत्री तिसरा ऑप्शन, मंत्रिमंडळात मुख्यमंत्री तसेच मंत्री याची एकूण संख्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% पेक्षा अधिक असणार नाही. चौथा ऑप्शन, मुख्यमंत्री तसेच मंत्री यांची एकूण संख्या 12 पेक्षा कमी असणार नाही. तर आपल्याला अयोग्य चुकीचे विधान ओळखायचे आहे. तर याचं योग्य पर्याय बघा आता. तर आपण आता ऑप्शन चेक करूया. तर बघा याचं योग्य उत्तर काय येतं ते आधी बघूया. तर याचं आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं आहे, अयोग्य विधान ओळखायचं आहे. तर ते विधान अयोग्य विधान हे 2 आहे, लक्षात ठेवा. तर बघा बरोबर विधान काय आहे, तर राज्याचा कार्यकारी अधिकारी राज्यपालाच्या ठायी निहित असेल तर बरोबर आहे. राज्याचा कार्यकारी अधिकारी राज्यपाल असतो हे विधान बरोबर आहे. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर म्हणजे हे 2 ऑप्शन आहे, कारण ते चुकीचे आहे. का बघा, मुख्यमंत्री राज्यपालाकडून नियुक्त केला जाईल आणि इतर मंत्री राज्यपालाकडून मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार नियुक्त केले जातील इथपर्यंत विधान बरोबर आहे. आणि मुख्यमंत्र्याची मर्जी असेपर्यंत मंत्री अधिकारपदे धारण करतील हे चुकीचे आहे. तर मुख्यमंत्र्याच्या जागी राज्यपालाची मर्जी असेपर्यंत मंत्री अधिकारपदे धारण करतील हे विधान बरोबर होते. तर हे विधान चुकीचे आहे. बरोबर विधान हे बघा आता. मंत्रिमंडळात मुख्यमंत्री तसेच मंत्री याची एकूण संख्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% पेक्षा अधिक असणार नाही. हे आपण बघणार आहोत डिटेल. मुख्यमंत्री तसेच मंत्री याची एकूण संख्या 12 पेक्षा कमी असणार नाही. हे दोन्ही विधाने बरोबर आहेत. तर आपण डिटेल माहिती बघूया. तर बघा, राज्यपाल राज्य शासनाचा कार्यकारी प्रमुख असतो. राज्यपाल राज्यातील विद्यापीठाचा कुलपती असतो. मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याप्रमाणे राज्यपाल कोणत्याही मंत्र्याला पदच्युत करू शकतो. आर्टिकल 163 बघा, राज्यपालास सहाय्य व सल्ला देण्याकरता मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ असेल. आर्टिकल 164, मुख्यमंत्री राज्यपालाकडून नियुक्त केला जातो आणि इतर मंत्री राज्यपालाकडून मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार नियुक्त केले जातात आणि राज्यपालाची मर्जी असेपर्यंत मंत्री अधिकारपद धारण करतात. आता बघा, जसं आपण केंद्रामध्ये बघतो सेंट्रल गव्हर्नमेंट काय, प्रेसिडेंट प्राईम मिनिस्टर नेमतो आणि प्राईम मिनिस्टरच्या सांगण्यानुसार प्रेसिडेंट काउन्सिल ऑफ मिनिस्टर नेमतो, मंत्री परिषद नेमतो. पण लक्षात ठेवा, हे मंत्री पद हे प्रेसिडेंटच्या प्लेजरमध्ये असतं, त्यांची मर्जी असेपर्यंत असतं, हे लक्षात ठेवा. तसेच स्टेटमध्येही गव्हर्नर चीफ मिनिस्टर नेमतो आणि चीफ मिनिस्टरच्या सांगण्यावरून गव्हर्नर मंत्री परिषद नेमतो. पण हे मंत्री परिषद हे गव्हर्नरच्या मर्जीपर्यंतच असतं, लक्षात ठेवा. हे सिमिलॅरिटी आहे. तर बघा, तर आपण हे बघितले आहे की राज्यपालाची मर्जी असेपर्यंत मंत्री अधिकारपद धारण करतात. तर हे बरोबर आहे. आता बघा, 91वी घटना दुरुस्ती 2003 झाली होती आणि त्यांनी काय केलं, मंत्रिमंडळात मुख्यमंत्री तसेच मंत्री यांची एकूण संख्या विधानसभेच्या तसेच ते लोकसभेसाठी सुद्धा होतं, लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% पेक्षा अधिक असणार नाही. लोकसभा असो विधानसभा असो, 15% हा क्रायटेरिया किंवा स्लिंग लिमिट लावलं की एवढेच लोक मंत्री किंवा काउन्सिल ऑफ मिनिस्टर मध्ये असेल, त्यामध्ये प्राईम मिनिस्टर असो किंवा चीफ मिनिस्टर असो. हे 91वी घटना दुरुस्ती 2003 15% काउन्सिल ऑफ मिनिस्टरचा किंवा चीफ मिनिस्टरचा हा क्रायटेरिया लावला, लक्षात ठेवा. तर बघा, यामध्येच काय करण्यात आलं, 91वी घटना दुरुस्ती 2003 काय केलं बघा, जर एखादा MP आहे किंवा आमदार आहे डिस्क्वालिफाय झालाय, कुठल्या ग्राउंड ऑफ डिफेक्शन, पक्षांतर बंदी ह्या ग्राउंडवर डिस्क्वालिफाय झालाय, तर तो डिस्क्वालिफाय टू बी अपॉइंटेड ॲज अ मिनिस्टर, तो मंत्री सुद्धा राहू शकत नाही. जर डिस्क्वालिफाय झाला मेंबर ऑफ पार्लिमेंट किंवा आमदार किंवा खासदार म्हणून डिस्क्वालिफाय झाला पक्षांतर बंदी या कायद्यानुसार, तर तो मिनिस्टर सुद्धा राहू शकत नाही, तिथे सुद्धा तो डिस्क्वालिफाय होतो, हे लक्षात ठेवा. हे 91वी घटना दुरुस्ती 2003 करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री तसेच मंत्री यांची एकूण संख्या 12 पेक्षा कमी असणार नाही. मिनिमम 12, मॅक्झिमम 15% दरम्यान असू शकते, हे लक्षात ठेवा. अजून काय केलं बघा, तर 91वी घटना दुरुस्ती 2003 विधिमंडळ पक्षातील
1/3 सदस्य फूट पाडून बाहेर पडल्यास परिशिष्ट 10 पक्षांतर विरोधी कायदाच्या तरतुदीतील संरक्षण आता मिळणार नाही. तर 1/3 लोक जर फूट पाडून गेले असेल, आता बघा हे अँटी डिफेक्शन एक हॉट टॉपिक आहे, ते आपण डिटेल घेऊया. पक्षांतर बंदी, कारण त्यावर 2 वर्ष झालं शिवसेना आणि NCP ची केस चालू आहे. हे अँटी डिफेक्शन कधी आहे बघा, 52वी घटना दुरुस्ती 1985 ला राजीव गांधी यांनी केली होती. लक्षात ठेवा, पक्षांतर बंदी कायदा आणला होता, त्यानुसार 10th शेड्यूल 10वे शेड्यूल आणलं आणि तो अँटी डिफेक्शन कोण बघतो, तर प्रिसाइडिंग ऑफिसर बघतो. प्रिसाइडिंग ऑफिसर ठरवतो अँटी डिफेक्शनच्या बाबतीत, जसे की लोकसभेसाठी स्पीकर आणि राज्यसभेसाठी चेअरमन हे ठरवतात अँटी डिफेक्शनच्या बाबतीत. हे लक्षात ठेवा. यावर 2-3 वर्ष झालं फार वादंग राजकारणामध्ये वादंग झालेला आहे आणि हा हॉट टॉपिक आहे. यावर क्वेश्चन विचारू शकतात. आपण हे डिटेल परत चॅप्टर घेऊया, आत्ता तरी लक्षात ठेवा. तसेच बघा काही इन्फॉर्मेशन या क्वेश्चनच्या रिलेटेड आहे. तर 69वी घटना दुरुस्ती 1991 दिल्लीला नॅशनल कॅपिटल टेरिटरी असा दर्जा दिला. तसेच 239AA एक नवीन आर्टिकल ऍड करण्यात आलं की लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ऑफ NCT दिल्ली शाल कन्सिस्ट ऑफ काउन्सिल ऑफ मिनिस्टर whose strength shall not exceed 10% of the total strength of legislative assembly. तर लक्षात ठेवा, जनरली आपल्या लोकसभेसाठी आणि राज्यसभेसाठी, लोकसभा किंवा विधानसभा असेल यांच्यासाठी 91वी घटना दुरुस्ती 2003 काय सांगते, तर 15% काय असायला पाहिजे, काउन्सिल ऑफ मिनिस्टर असेल, जे प्राईम मिनिस्टर असो किंवा खाली स्टेटमध्ये चीफ मिनिस्टर असो, हे 15% सिलिंग लिमिट लावलं. पण 69वी घटना दुरुस्ती झाली कधीची आहे बघा, 1991ची आहे. 1991ची घटना दुरुस्ती 69, त्यांनी 239A एक कलम आणलं दिल्लीसाठी आहे. लक्षात ठेवा, NCT साठी दिल्लीसाठी त्यांनी तिथं 10% क्रायटेरिया आहे, हे लक्षात ठेवा. हे थोडं एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे पण या रिलेटेडच आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवा. दिल्लीसाठी 10% आहे. जनरल लोकसभेसाठी विधानसभेसाठी 15% आहे. तसे दिल्लीमध्ये लक्षात ठेवा विधानसभेचे 70 मेंबर आहेत. आता बघा गव्हर्नर अँटी डिफेक्शन लॉ हे सारखे हॉट टॉपिक आहे, ते बार न्यूज मध्ये असतात. त्यावर बी भरपूर क्वेश्चन विचारले आहेत MPSC ने. तसेच आपण काय बघा आता, तर बघा गव्हर्नर हे बार न्यूज मध्ये असते, त्यासाठी सुप्रीम कोर्ट सुद्धा त्रासले. त्यावर गव्हर्नरच्या बाबतीत वेगवेगळ्या लिटिगेशन कोर्टामध्ये आहेत, सुप्रीम कोर्टात, हायकोर्टात, आणि हे हॉट टॉपिक आहे, सारखे न्यूजमध्ये असते. तर आपण थोडक्यात बघूया. राज्यपालाचे पद हे 1935च्या कायद्यानुसार राजघटनेत घेण्यात आले आहे. त्याच्या नेमणुकीची पद्धत भारताने कॅनडाप्रमाणे घेतली आहे. तर लक्षात ठेवा, आपण त्याची पद्धत कॅनडाप्रमाणे घेतलेली आहे. तसेच बघा भारतीय राजघटनेत आर्टिकल 1 मध्ये, तर त्या गोष्टी आपण या क्वेश्चन मध्ये कव्हर करूया. बघा काय गव्हर्नरच्या बद्दलची माहिती आणि फेडरलिझम संघराज्याची डिटेल आपण ह्या क्वेश्चन मध्ये कव्हर करूया. बघा पुढील क्वेश्चन बघा, भारताच्या संघराज्यात्मक पद्धतीबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही. तर अयोग्य विधान ओळखायचं आहे. बघा एक ऑप्शन, राजघटनेत संघराज्य हा शब्द प्रयोग कोठेही केलेला नाही. 2, संघराज्यातून फुटून बाहेर पडण्याचा अधिकार राज्यांना नाही. 3, अखिल भारतीय सेवा संघराज्य तत्वाचा भंग करतात. 4, राज्यपालाच्या नेमणुकीची पद्धत भारताने अमेरिकन पद्धतीने प्रमाणे स्वीकारली आहे. तर बघा याचं आपल्याला काय करायचं आहे, अयोग्य विधान ओळखायचं आहे, चुकीचे विधान ओळखायचं. लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर आहे ते म्हणजे चुकीचे विधान आहे, राज्यपालाच्या नेमणुकीची पद्धत भारताने अमेरिकन पद्धत नसून कॅनडाच्या प्रमाणे कॅनडियन मेथडने आपण स्वीकारले आहे. लक्षात ठेवा, कॅनडियन पद्धत स्वीकारले आहे. तर हे उत्तर येते 18चे 4 उत्तर येते. लक्षात ठेवा. तर बरोबर विधान आहे बघा, राजघटनेत संघराज्य हा शब्द प्रयोग कोठे केलेला नाही. फेडरलिझम नाही, तर तिथं राज्याचा संघ आहे, संघराज्य नाही. आपण डिटेल बघूया. संघराज्यातून फुटून बाहेर पडण्याचा अधिकार राज्यांना नाही, हे विधान बरोबर आहे. अखिल भारतीय सेवा संघराज्य तत्वाचा भंग करतात, तर बरोबर आहे. तिन्ही विधाने बरोबर आहे. चुकीचे विधान हे 4 आहे, राज्यपालाची नेमणूक पद्धत भारताने अमेरिकन पद्धतीने घेतली आहे, हे चुकीचे आहे. बरोबर काय, तर आपण कॅनडियन पद्धत घेतलेली आहे. तर आपण डिटेल बघूया आता काय राहिलेले क्वेश्चन
किंवा काही राज्यपालाचे डिटेल यामध्ये आपण कव्हर करूया, कारण राज्यपाल हा हॉट टॉपिक असतो, सतत न्यूजमध्ये असतो. तर बघा, राज्यपालाचे पद 1935च्या कायद्यानुसार राज्यघटनेत घेण्यात आले आहे. त्याच्या नेमणुकीची पद्धत भारताने कॅनडाप्रमाणे घेतलेली आहे किंवा कॅनडाकडून स्वीकारलेली आहे. आता बघा, भारतीय राजघटनेत आर्टिकल 1 मध्ये भारताचे वर्णन राज्याचा संघ असे केले आहे. पार्ट 1 बघा, पार्ट 1 आपला कशाच्या रिलेटेड आहे बघा, तर युनियन अँड इट्स टेरिटरीच्या रिलेटेड आहे. पार्ट 1 आर्टिकल 1 ते 4 आणि शेड्यूल 1 युनियन आणि स्टेटच्या रिलेटेडचं लक्षात ठेवा. पार्ट 1 आर्टिकल 1 ते 4 युनियन अँड इट्स टेरिटरी, शेड्यूल 1 युनियन आणि स्टेट. आता बघा, आता सुद्धा इंडिया आघाडी वर्सेस भारत आणि रिपब्लिक ऑफ भारत, रिपब्लिक ऑफ इंडिया हे नावाबद्दल भारताच्या देशाच्या नावासह संबंधित काही पॉलिटिकल पार्टीमध्ये कुजबूज चालू होती. त्यामुळे हा टॉपिक सुद्धा महत्त्वाचा आहे. लक्षात ठेवा की आर्टिकल 1 आणि त्यामध्ये 1 मध्ये इंडिया दॅट इज भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट. तर युनियन ऑफ स्टेट बघा, आपल्यासाठी इंडिया आणि भारत दोन्ही नाव यूज करू शकतात. रिपब्लिक ऑफ भारत, रिपब्लिक ऑफ इंडिया हे कुठलं आर्टिकल सांगता येतं? आर्टिकल 1 आणि त्यामध्ये 1 सब आर्टिकल सांगताय. लक्षात ठेवा, जर कोणी म्हटलं की भारत यूज केलं तर योग्य आहे किंवा इंडिया यूज केलं तर योग्य आहे, नाही. आर्टिकल 1 काय सांगते? इंडिया दॅट इज भारत. दोन्हीही यूज केलं, दोन्हीही प्रेफरेबल आहे, दोन्ही यूज करू शकता. भारत बी यूज करू शकता, इंडिया बी करू शकता, कारण आपल्या आर्टिकल 1 मध्ये सांगते इंडिया दॅट इज भारत. हे लक्षात ठेवा. हे न्यूजमध्ये होतं, इंडिया आघाडी वर्सेस भारत असे काही पॉलिटिकल पार्टी नामांतरांचा इश्यू चालू होता. तर आपले आर्टिकल 1 आणि 1 मध्ये इंडिया दॅट इज भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट आहे, हे लक्षात ठेवा. तसेच बघा, आता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 मधून आपण काय काय घेतलं? तर फेडरल स्कीम घेतली, ऑफिस ऑफ गव्हर्नर घेतलं, ज्युडिशरी घेतलं, पब्लिक सर्व्हिस कमिशन घेतलं, इमर्जन्सी प्रोव्हिजन घेतलं. आता इमर्जन्सी प्रोव्हिजन 1935च्या ऍक्टने घेतले आहेत. आणि वेमर जर्मन कॉन्स्टिट्यूशन कडून सस्पेन्शन ऑफ फंडामेंटल राईट्स ड्युरिंग इमर्जन्सी हे फीचर घेतलं आपण वायमर कॉन्स्टिट्यूशन किंवा जर्मन कॉन्स्टिट्यूशन कडून. तसं बघा, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिटेल्स घेतल्या कोणाकडून? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 1935 कडून. आता बघा, कॅनेडियन कॉन्स्टिट्यूशन कडून काय काय घेतलं? फेडरेशन विथ स्ट्रॉंग सेंटर, वेस्टिंग ऑफ रेसिड्युअल पॉवर इन द सेंटर. जे शेषाधिकार आहेत जे 1935च्या कायद्याने गव्हर्नर जनरलला दिले होते, गव्हर्नर जनरलला दिले होते शेषाधिकार, ते रेसिड्युअल पॉवर आता आपल्या सेंटरकडे आहे. हे आपण कॅनडाकडून घेतलेलं आहे. अपॉइंटमेंट ऑफ स्टेट गव्हर्नर बाय सेंटर. तर बघा, सेंटर अपॉइंट करतो स्टेट गव्हर्नर, हे सुद्धा फीचर आपण कॅनडाकडून घेतलेलं आहे. ॲडवायझरी ज्युरिडिक्शन ऑफ सुप्रीम कोर्ट जे आर्टिकल 143 आहे, ॲडवायझरी ज्युरिडिक्शन ऑफ सुप्रीम कोर्ट हे सुद्धा आपण कॅनडाकडून घेतलेलं आहे. लक्षात ठेवा. आता बघा, गव्हर्नर बद्दल आपण थोडक्यात डिटेल घेत आहेत. जास्त इन्फॉर्मेशन त्या न्यूज मध्ये असतात. बघा, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक हे राष्ट्रपती करतात. बघा, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक राष्ट्रपती करतात, गव्हर्नर करत नाहीत, हे लक्षात ठेवा. हे नेमणूक करताना राष्ट्रपती कॉलेजियमचा सल्ला घेतात. कॉलेजियम म्हणजे सिनियर मोस्ट जज असतात 4 सुप्रीम कोर्टचे, त्यांचा सल्ला घेतात. राज्यपाल बघा अपॉइंट्स करतात. कोणाला? चेअरमन अँड मेंबर ऑफ MPC म्हणूया किंवा स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणूया. जसं आता रजनीश सेठ हे MPC चेअरमन आहेत, ते कोण अपॉइंट करते? तर राज्यपाल करते. पण त्यांना रिमूव्ह फक्त प्रेसिडेंटच करू शकतात. त्यांना हा जर काढून टाकायचं असेल जॉबवरून तर ते प्रेसिडेंटच करू शकतात, राष्ट्रपती करू शकत नाहीत. जरी त्यांना मेंबरला किंवा चेअरमनला अपॉइंट करत असले तरी राष्ट्रपती त्यांना काढून टाकू शकत नाही, हे लक्षात ठेवा. आता बघा, काही महत्वाचे आर्टिकल आहेत गव्हर्नरचे, सारखं न्यूजमध्ये असतं. आर्टिकल 163 राज्यपालास सहाय्य व सल्ला देण्याकरता मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ असेल. आर्टिकल 164 मुख्यमंत्री राज्यपालाकडून नियुक्त केला जातो आणि इतर मंत्री राज्यपालाकडून मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार नियुक्त केले जातात आणि राज्यपालाची मर्जी असेपर्यंत ते मंत्री अधिकारपद धारण करतात. हे आर्टिकल 164 आहे. आता बघा, गव्हर्नर हा विधानमंडळ सभा बोलवतो, डिझॉल्व्ह करतो. तर इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये बघा, गव्हर्नर टॉपिक थोडा कॉन्ट्रोवर्शियल बनलेला आहे, कारण त्याबद्दल सुप्रीम कोर्टात, हायकोर्टात व्हेरियस केसेस झाल्यात आणि त्याचे काही बायस्ड नॉन पार्टिसन अप्रोच नाही, एक इम्पार्शिलिटी या प्रिन्सिपलला न धरून पार्शिलिटी बायस्ड इंटरप्रिटेशन करायला आहे गव्हर्नर. जसे आपल्या
म्हणजे त्यावेळेस सुप्रीम कोर्टच म्हणले भगतसिंग कोश्यारी यांच्याबद्दल सुप्रीम कोर्टने काही टिप्पणी केलेली आहे. तसेच केरळाचे गव्हर्नर आरिफ मोहम्मद यांच्याबद्दल सुद्धा, तसेच आत्ताचे जे व्हाईस प्रेसिडेंट आहेत जगदीप धनकर, हे सुद्धा वेस्ट बेंगालचे गव्हर्नर असताना त्यांचे काही कॉन्ट्रोवर्शियल डिसिजन आहेत. म्हणजे एक अशा प्रकारे कॉन्स्टिट्युशनल क्रिसिस तयार झालेला आहे. कॉन्स्टिट्युशनल क्रिसिस का म्हणता येईल, कारण बघा केस सांगताना मी म्हटलंच होतं की गव्हर्नर वर्सेस चीफ मिनिस्टर अशी भांडणं होऊ शकतात. तर तशी भांडणं बऱ्यापैकी केस सांगताना आमचं एक भविष्यवाणी खरी ठरलेली दिसते. तर गव्हर्नर वर्सेस चीफ मिनिस्टर किंवा स्टेट गव्हर्नमेंट अशी भांडणं होत आहेत. आणि त्यामध्ये बी असं आहे की एक बायसलर रोल गव्हर्नर प्ले करत आहे असे सुप्रीम कोर्टच्या टिप्पणी आहेत, लक्षात ठेवा. जसं केरळच्या बाबतीत, आणि जास्त करून गव्हर्नर ऍक्टिव्ह कुठं आहे, जिथं अपोजिशन पार्टी आहे, जी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अपोजिट पार्टी आहे, जी रूल करत आहे. अपोजिशन आणि रुलिंग पार्टी जी सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे, तिथे गव्हर्नर ऍक्टिव्ह रोल प्ले करत आहे. आणि तो ऍक्टिव्ह रोल जास्त ऍक्टिव्हिजम, निगेटिव्ह ऍक्टिव्हिजम व्हायला लागले आहे. जसं पंजाबमध्ये बघतो, वेस्ट बेंगालमध्ये पाहिलं होतं, तसेच महाराष्ट्रात भगतसिंग कोश्यारी आणि वेगवेगळे गव्हर्नर, केरळामध्ये पाठीमागे लक्षात ठेवा ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा राजस्थानमध्ये. अशा प्रकारे जर गव्हर्नर जे कॉन्स्टिट्युशनल हेड असतो राज्याचा, तो जर असा पार्शियालिटी, पार्टिसन अप्रोच, बायस्ड अप्रोच घेत असेल तर हे कॉन्स्टिट्युशनल इम्प्रॉपरिटीच्या अगेन्स्ट आहे. कॉन्स्टिट्युशनल क्रिसिस तयार होत आहे. याबद्दल सुप्रीम कोर्टाने वेगवेगळ्या हायकोर्टाने सुद्धा टिप्पणी केलेली आहे. तर बघा गव्हर्नर बद्दल आपण थोडक्यात बघूया. पार्ट 6 मध्ये येतो आर्टिकल 153 ते 167 स्टेट एक्झिक्युटिव्हचा पार्ट आहे. स्टेट एक्झिक्युटिव्ह मध्ये कोण कोण आहे बघा, गव्हर्नर, चीफ मिनिस्टर, काउन्सिल ऑफ मिनिस्टर, ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट. आर्टिकल 165 आहे, आपण डिटेल बघितलेलं आहे. ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट, महाधिवक्ता, महान्यायवादी. आर्टिकल 76 नुसार डिटेल आपण गेल्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. त्यावर भरपूर क्वेश्चन रिपीट झालेले आहेत. तर बघा तर गव्हर्नर बद्दल काय आहे, महाराष्ट्राच्या बाबतीत श्री प्रकाश हे पहिले गव्हर्नर होते आपले 1956 ते 62 दरम्यान, प्रथम गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र. तसेच विजयलक्ष्मी पंडित 1962 ते 64 दरम्यान प्रथम महिला गव्हर्नर होत्या. कुठल्या तर महाराष्ट्र राज्याच्या होत्या, लक्षात ठेवा. तसेच प्रथम महिला गव्हर्नर ह्या सरोजिनी नायडू होत्या, त्या UPच्या होत्या. पण महाराष्ट्राच्या प्रथम महिला गव्हर्नर ह्या विजयलक्ष्मी पंडित होत्या, लक्षात ठेवा. तसेच PC अलेक्झांडर हे 1993 ते 2002 दरम्यान सर्वाधिक काळ राहिलेले गव्हर्नर होते. आत्ता बघा करंटली 24वे गव्हर्नर आहेत, ते म्हणजे CP राधाकृष्ण. यांच्याबद्दल बघूया, कारण आत्ताच जुलै 2024 ला त्यांची अपॉइंटमेंट झालेली आहे. थोडक्यात आपण डिटेल बघूया. आता बघा गेल्या 5 वर्षात 3 राज्यपाल नियुक्त करण्यात आले. एक भगतसिंग कोश्यारी, रमेश बैस आणि CP राधाकृष्ण. तर बघा CP राधाकृष्ण हे 24वे गव्हर्नर आहेत. जन्म तिरुपूर तमिळनाडूमध्ये जन्म झालेत. अगोदर ते झारखंडचे राज्यपाल होते. काही काळ तेलंगणा आणि पुदुचेरीचे नायब राज्यपाल होते, लक्षात ठेवा. यावर क्वेश्चन येऊ शकतो. करंटचा टॉपिक आहे. 2016 ते कॉयर बोर्ड कोची याचे अध्यक्ष होते. 2004 ला संसदीय शिष्टमंडळाचे सदस्य म्हणून संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित केले. तैवान दौऱ्यावर गेलेल्या पहिल्या भारतीय संसदीय शिष्टमंडळाचे सदस्य होते. तसेच ते टेबल टेनिसपटू, कॉलेज चॅम्पियन आहेत, उत्तम क्रीडापटू आहेत, लांब पल्ल्याचे धावपटू आहेत, क्रिकेट, व्हॉलीबॉल आवड. आता बघा जनरली गव्हर्नर हे स्टेट युनिव्हर्सिटीचे चान्सलर असतात किंवा कुलपती असतात. पण लक्षात ठेवा त्याला एक अपवाद आहे. विश्व भारती युनिव्हर्सिटी जी रवींद्रनाथ टागोर यांनी बंगालमध्ये स्थापन केलेली आहे, त्याचे व्हाईस चान्सलर हे प्राईम मिनिस्टर असतात, लक्षात ठेवा. त्याचे व्हाईस चान्सलर प्राईम मिनिस्टर असतात आणि त्याचे व्हिजिटर हे प्रेसिडेंट आहेत, हे लक्षात ठेवा. हे एक्सेप्शन आहे. तसेच बघा आत्ताच जुलै 2024 ते ऑगस्ट 2024 दरम्यान हरिभाऊ बागडे हे महाराष्ट्राचे अगोदरचे मेंबर ऑफ आमदार होते, ते आता राजस्थानचे गव्हर्नर म्हणून नेमण्यात आलेले आहे हरिभाऊ बागडे यांना. तर हे करंटचा टॉपिक आहे, लक्षात ठेवा. हे करंट आपण कव्हर केलेलं आहे. आता बघा प्रश्नामध्ये संघराज्य किंवा फेडरल सिस्टीम बद्दल काही पर्याय होते, ऑप्शन होते, त्या डिटेल आपण काही नोट्स काढले आहेत, ते आपण डिटेल बघूया. तर बघा इंडियन कॉन्स्टिट्यूशन ही फेडरल सिस्टीम आहे. तर बघा आपण इंडियन कॉन्स्टिट्यूशन फेडरल सिस्टीम घेतलेली आहे.
तर आपण फेडरल सिस्टीम का घेतले बघा, त्याचे मेन रिझन दोन आहेत. एक म्हणजे लार्ज साईज ऑफ कंट्री, काश्मीर टू कन्याकुमारी. तर बघा, लार्ज साईज ऑफ कंट्री, काश्मीर टू कन्याकुमारी अशी आपली साईज आहे. त्यामुळे तसेच सोशो कल्चरल डायव्हर्सिटी या गोष्टीसाठी आपण फेडरल सिस्टीम घेतलेली आहे, संघराज्य पद्धत घेतलेली आहे. काय करते संघराज्य पद्धत? रिकन्साईल करते. एक नॅशनल युनिटी आणि रिजनल ॲटोनॉमी या गोष्टीचं संमेलन घडवून आणते. त्यामुळे आपण फेडरल सिस्टीम घेतलेली आहे, लक्षात ठेवा. पण फेडरेशन टर्म आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये नाही, जसं बजेट टर्म आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये नाही. त्या जागी आर्टिकल 112 अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट, आर्थिक विवरणपत्र असं आर्टिकल 112 म्हणतंय. बजेट टर्म आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये नाही, तसेच फेडरेशन टर्म आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये नाही. तर त्या जागी काय बघा, संघराज्य नसून संघराज्य ही टर्म नसून राज्याचा संघ अशी टर्म आहे, लक्षात ठेवा. तर बघा आर्टिकल 1 काय सांगते बघा, आर्टिकल 1 युनियन ऑफ स्टेट, राज्याचा संघ, संघराज्य नसून राज्याचा संघ अशी टर्म आहे, लक्षात ठेवा. तर बघा, अकॉर्डिंग टू डॉक्टर B.R. आंबेडकर, द फ्रेज युनियन ऑफ स्टेट हॅज बीन प्रिपेअर्ड टू द फेडरेशन ऑफ स्टेट बिकॉज, राज्याचा संघ ही टर्म आपण प्रिफर केले. कारण का बघा, द इंडियन फेडरेशन इज नॉट रिझल्ट ऑफ ॲग्रीमेंट अमंग द अमेरिकन फेडरेशन and the state have no right to secede from the federation. The federation is a union because it is indestructible. तर बघा, डॉक्टर B.R. आंबेडकर काय म्हणले, तर आपण राज्याचा संघ ही टर्म का घेतलेली आहे, तर आपले फेडरेशन अमेरिकन फेडरेशन सारखं नाही. अमेरिकन फेडरेशन काय झाले बघा, आता वसाहती एकत्र येऊन 13 वसाहती येऊन ते एकत्र आलेले आहेत, असं युनियन झालेलं आहे, एकत्र येऊन आलेलं फेडरेशन आहे त्यांचं. तसं आपलं फेडरेशन नाही, आपलं स्टेट एकत्र आलेले नाहीत, वेगवेगळे वसाहती एकत्र आलेले नाहीत. त्यामुळं आपलं फेडरेशन हे अमेरिकन फेडरेशन, जे अमेरिकन फेडरलिझम आहे किंवा फेडरेशन आहे, त्याला मॉडेल ऑफ फेडरलिझम म्हटलं जातं. ते आपण आपलं तसं फेडरेशन नाही. इंडियन फेडरेशन इज नॉट रिझल्ट ऑफ ॲग्रीमेंट अमंग द स्टेट्स अँड अमंग द स्टेट्स जस्ट लाईक अमेरिकन फेडरेशन अँड स्टेट हॅव नो राईट टू सिसीड फॉर फेडरेशन. तर बघा, आपलं फेडरेशन अमेरिकन फेडरेशन सारखं नाही, स्टेट एकत्र येऊन तयार झालेलं फेडरेशन नाही. आणि लक्षात ठेवा, अमेरिकन मधल्या स्टेटला, जसं एखादं स्टेट उदाहरण घेतलं आपण, इंडियाना राज्य आहे, त्या इंडियाना राज्याला वेगळं पडायचा अधिकार आहे, असं आपल्या राज्याला वेगळं पडायचा अधिकार नाही. त्यामुळे आपलं फेडरेशन हे फेडरेशन नसून राज्याचा संघ, युनियन ऑफ स्टेट आहे, असे डॉक्टर B.R. आंबेडकर म्हणतात. लक्षात ठेवा, आपलं फेडरेशन, द फेडरेशन इज युनियन बिकॉज इज इनडिस्ट्रक्टिबल. असं अमेरिकन फेडरेशन, लक्षात ठेवा, अभंजक राज्याचा अभंजक संघ आहे, आणि इंडियाचं फेडरेशन भंजक राज्याचा अभंजक संघ आहे. इंडियन स्टेट बघा, आपलं राज्याचं डिव्हायडेशन होऊ शकतो, राज्याचे वेगवेगळे भाग पाडू शकतो, कोण? पार्लमेंट पाडू शकतो. म्हणजे जर संसदेला वाटलं की महाराष्ट्रात एक विदर्भ एक वेगळा प्रांत तयार करता येईल का, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कन्व्हिनियन्सला, जसं वेगवेगळ्या राज्याचं चेंजेस झाले, आंध्र प्रदेश तेलंगणा वेगळा करण्यात झालं, तसं काय करता येईल का, तर पार्लमेंट करू शकते. इंडियन स्टेट हॅव नो राईट टू टेरिटोरियल इंटिग्रिटी. तर आपल्या राज्याची फोडाफोडी होऊ शकते, राज्याचे वेगवेगळे भाग करू शकतो, कोण? पार्लमेंट करू शकतो. बघा, पार्लमेंट युनिलॅटरली चेंज एनी एरिया, एनी बाउंड्रीज अँड नेम ऑफ एनी स्टेट. तर पार्लमेंटला अधिकार आहेत, लक्षात ठेवा, स्टेटला टेरिटोरियल इंटिग्रिटी नाही. त्यामुळे आपलं काय बघा, भंजक राज्याचा अभंजक संघ, म्हणजे राज्य आपण फोडू शकतो, राज्याचे वेगवेगळे भाग, प्रशासकीय भाग तयार करू शकतो, अभंजक संघ आहे. तसं युनियन आपले फोडता येत नाही. तसं अमेरिकेच्या बाबतीत अभंजक राज्याचा अभंजक संघ आहे, लक्षात ठेवा. पण हे वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये आहे, आपण परत डिटेल बघूया. पण आता सध्या लक्षात ठेवा, आपलं फेडरेशन अमेरिकन फेडरेशन सारखं नाही, आणि आपलं फेडरेशन हे आपल्या राज्याला सिसीड व्हायचा अधिकार नाही, आपल्या फेडरलिझम बाहेर जायचा अधिकार नाही. एखादं XY, जसं अमेरिकेतलं एखादं XYZ राज्य आहे, जसं इंडियाना राज्य आहे, ते अमेरिकेतून बाहेर पडू शकतो. तसं भारतामधलं एखादं राज्य इंडियन युनियनमधून बाहेर पडू शकत नाही, लक्षात ठेवा. तर बघा, आपण काय केलंय, अमेरिकन मॉडेल ऑफ फेडरलिझम घेतलेलं नाही, पण इंडियन फेडरल सिस्टीम आपली कॅनेडियन मॉडेल कडून घेतलेली आहे, लक्षात ठेवा, अमेरिकन कडून घेतलेली नाही. तर कॅनेडियन मॉडेल ऑफ फेडरलिझम जे आपण घेतलेलं आहे, व्हेरी स्ट्रॉंग सेंटर. तर बघा, स्ट्रॉंग सेंटर आहे,
युनियन लिस्टमध्ये जास्त सब्जेक्ट आहेत. वे ऑफ फॉर्मेशन, आपलं फॉर्मेशन हे कॅनडाप्रमाणे घेतलंय की वे ऑफ डिसइंटिग्रेशन. बघा, एक सेंट्रीपिटल आणि सेंट्रीफ्युगल फेटलिझम असतंय, हा ऑप्शनलचा पार्ट आहे. NCERT मध्ये दिलेला आहे, लक्षात ठेवा. सेंट्रीपिटल म्हणजे काय, तर बघा सेंट्रीपिटल म्हणजे टुवर्ड्स सेंटर. हे जसं अमेरिकेचं फेडरेशन आहे टुवर्ड्स सेंटर आहे, पण आपलं आहे ते सेंट्रीफ्युगल आहे. सेंट्रीफ्युगल म्हणजे अवे फॉर सेंटर, अवे फ्रॉम सेंटर. तर बघा आपलं हे सेंट्रीफ्युगल आहे, अवे फ्रॉम सेंटर आहे, लक्षात ठेवा. वे ऑफ फॉर्मेशन बाय वे ऑफ डिसइंटिग्रेशन आहे, वेगवेगळ्या स्टेट आपलं डिसइंटिग्रेशन तयार झालेलं फेडरेशन आहे, लक्षात ठेवा. युनियन सेंट्रलायझिंग टेंडन्सी, तर सेंटर आपल्याकडे मोर पॉवर आहे, मोर पॉवर टू सेंटर आहे, लक्षात ठेवा. आपला शेषाधिकार CDO पॉवर सुद्धा सेंटरला आहेत, तसं अमेरिकेमध्ये शेषाधिकार हे राज्यांना आहेत. तर बघा अशा प्रकारे हे आपलं फेडरलिझम आहे, युनिक फेडरलिझम आहे आपले जरा. तर कॅनडामध्ये लक्षात ठेवा स्टेटला प्रोव्हिन्सेस म्हटलं जातं, स्टेटला प्रोव्हिन्स म्हटलं जातं, लक्षात ठेवा. SR बोमाई केस झाली होती 1994ला, त्यामध्ये सुप्रीम कोर्ट म्हटले की फेडरलिझम हे आपले बेसिक स्ट्रक्चर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे, मूलभूत संरचना आहे, असे SR बोमाई केसमध्ये सुप्रीम कोर्ट म्हटले. तर लक्षात ठेवा फेडरलिझम चेंज करता येत नाही, पण आपलं फेडरलिझम कसं आहे आपण चेंज केले, आत्ताच बघितले डिटेल. बघा आता आपण काय बघूया, फीचर ऑफ इंडियन फेडरल सिस्टीम, हे मराठीमध्ये आपण डिटेल्स बघूया. तर बघा संघ राज्य एक आहे, फेडरल फीचर काय आहेत बघा, ते महत्वाचे 7 फीचर आहेत. दुहेरी शासन पद्धती, दुहेरी शासन पद्धती आपल्याकडे, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, लिखित राज्यघटना, लिखित राज्यघटना हे संघराज्याचं वैशिष्ट्य आहे. अधिकाराची विभागणी, डिव्हिजन ऑफ पॉवर हे वैशिष्ट्य आहे. घटनेची सर्वोच्चता, ताटर घटना आणि स्वतंत्र न्याय व्यवस्था, द्विगुरी संसद, अशी 7 संघराज्य फीचर आहेत. हे आपण डिटेल बघूया. आता तरी हे 7 फीचर लक्षात ठेवा. आता युनिटरी एकात्म फीचर असणारी लक्षात ठेवा आपल्या घटनेमध्ये, म्हणजे प्रभावी केंद्र, घटक राज्य अभंजक नाही, म्हणजे घटक राज्य फोडता येतात, भंजक आहेत, घटक राज्य भंजक आहेत. एकच राज्यघटना आहे. घटनेची लवचिकता, घटक राज्याच्या प्रतिनिधामध्ये असमानता आहे, जसे सिक्कीमचे काही सदस्य कमी आहेत तर UPचे जास्त आहेत, हे लोकसंख्येवर अशी असमानता आहे. आणीबाणी संबंधित तरतुदी, एकेरी नागरिकत्व हे आपण ब्रिटनकडून घेतलेलं आहे, लक्षात ठेवा. एकात्मिक न्याय व्यवस्था, अखिल भारतीय सेवा, एकात्मिक लेखापरीक्षण व्यवस्था, राज्य सूचीवरील संसदेचा अधिकार, राज्यपालाची नेमणूक आणि एकात्मिक निवडणूक यंत्रणा आणि राज्य विधेयकावरील नकाराधिकार, हे लक्षात ठेवा. युनिटरी फीचर आहेत आणि संघराज्य फेडरल फीचर आहेत. या रिलेटेड आपण फेडरलिझम या चॅप्टरमध्ये परत डिटेल बघूया. पण आता तरी हे लक्षात ठेवा, हे वैशिष्ट्य विचारले जातात. अशा प्रकारे आपण असिस्टंट प्री 2015 राज्यशास्त्र विषयावरील PIQ आपण डिटेल्स बघितले आहे. हे पार्ट 1 लेक्चर आहे, पार्ट 2 लगेच येईल. थँक्स फॉर कोऑपरेशन.